अरे आई बापांचा धाक असता तर असं केलं असतं का त्यांनी? अरे पण आपल्या मुलीला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण दुसऱ्याच्या मुलाला पोलिसात द्यायचं का? ही बाई आपल्या 4.5 वर्षाच्या मुलीला रेल्वे स्टेशनवरती विसरते ना, तिने मला पॅरेंटिंगचे धडे द्यायचे नाहीत. मी माझ्या मुलीला विसरले नव्हते, हात सुटला होता चुकून. आणि या सगळ्या प्रसंगाचा त्रास मला तेव्हाही सगळ्यात जास्त झाला होता, अजूनही होतोय. बाबांनी माझ्यासाठी काय आणलंय गेस कर. माझी मुलगी खुश, मी खुश. तू विसरतोस की ती फक्त तुझी नाही, आपली मुलगी. त्या दिवशी मोठ्या तोऱ्यात म्हणाल होतास ना प्रेस पुढे की आमच्याकडे पुरावा आहे म्हणून. 12 तासात तो माणूस पकड, नाहीतर मी तुला घरी बसवा. अभय, काय करतोय? मागे मागे काय करताय तुम्ही? काय करतोय का? वहिनीला सांगू? बोल ना, सांगू का? अरे घाबरू नको, आज तुला खोलणार नाहीये, आज तुझी फक्त पिसं काढणार आहे. काय करताय तुम्ही? गप गप, बस खाली, बस बस खाली. आता जर पुन्हा बोलशील ना तर त्याला इकडेच सोलून टाकेन. ये तू शिंपाट. भाईने ना तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय. पाहिजे पाहिजे दे रे. सोड, सोडू मारे. तर तुमचं डोकं खूप पटापट चालायला लागेल. मी खरंच एक गरम चहा सांगते. अरे काय चाललंय? चहा चहा चहा. जर एवढा चहा हवा असेल ना तर जा कर आणि नवऱ्याच्या घशात ओत तो चहा, नाहीतर चहाची टपरी टाक ना. मगाचपासून चहा चहा चहा. पॉज घेतला. तुम्हाला काही सुचलंय का? सांगा ना. वेळ नाही, चल लवकर. सांगत बसायला वेळ नाही, जमणार नाही. डायपर काय ना, भाईंचं नाव ऐकलं ना की भल्याभल्यांची पॅन्ट ओली होते. म्हणून पहिल्यांदा बाई डायपर पाठवतात आणि तरी ना ऐकलं ना. पैसे देतो, सगळे पैसे देणार आहे मी. बच्चन, आता पैसे पाहिजे काय? पुढच्या 15 दिवसात पूर्ण 15 लाख. नाहीतर पुढच्या वेळी भाई आहे ना डायपर नाही पाठवणार. नाकात घालायला कापूस पाठवणार. चला रे. अरे किती पेढे खाशील? पोट बिघडेल तुझं. आजी खूप गोड आहे. आजोबा दामू अप्पांना काही बोलता तुम्ही. दामूच्या पोटात दुखत असतं नेहमी. तुमचाच मित्र. काय तुम्ही पण ना. घसर तू लगेच माझ्यावर घसर. मला काय तुमच्यावर घसरायची गरज आहे? काहीतरीच तुमचं. घरात एवढं वाहन आलंय, काहीतरी गोडाधोडाचं करते आधी. साऊ, हायवेवर बाईक चालवताना जरा जपून. आजूबाजूला ट्रक असतात मोठे मोठे. आणि हा, हेल्मेट सतत घालायचं, निष्काळजीपणा करायचा नाही. होय. हायवेवर नंतर, आधी तुझी गाडी देवळात घेऊन जा.
एवढी नवीन गाडी घेतलीयस, देवळात पूजा नको करायला? हो ग आजी, जाईन. अभय, हं? खूप छान वाटलं आज. मला तुझा अभिमान वाटला. साऊला इतकं खुश बघून ना खूप बरं वाटलं. ताई ताई, मला पण शिकव ना तुझी गाडी. तू ना आधी उंची वाढव. 150 सीसीचं इंजिन आहे, माझी उंची खूप आहे त्याच्यासाठी. हो, असं तुला वाटतं? अजून झाडाला लटकायचंय तुला. काय रे काय? मला बोलतच बसली, माकड बोलते. काय रे? डायपर? हे डायपर कोणाचं आहे? तुझंच असेल. अजून लहानपणीची सवय गेली नाही वाटतं. काय बघ ना, सगळे मला डायपर वरून चिडवतायत. डायपर? हे इथे कसं आलं? अगं त्या महालक्ष्मीच्या बॅगेबंद पडला असेल. ही एक मुलखाची वेंदळी आहे. चल, तुला दुसरा खाऊ देते. हा? चल. चा. अभय, हा, अरे ती 3 माणसं कोण होते रे? सोसायटीच्या बाहेर पडताना पाहिलं मी त्यांना. तू पाहिलंच की नाही त्यांना? हा नाही मी पाहिलं नाही. पाटणकरांकडे वरती काम चालू आहे ना इंटिरियर डेकोरेशनचं. ते मजूर वाटत नव्हते, म्हणजे अडधाण वगैरे होते. ते गुंड वाटत होते. वाटले कोणाचे तरी गुंड असतील ते. नाही, आपल्या सोसायटीमध्ये काय होईल याचा नेम नाही. हा, एक मिनिट. ते गोडा धोडाच मला आठवलं. अगं तू करतेस ना का? हे मग तू ना गाजराचा हलवा कर. तो तू उत्तम करतेस, छान करतेस तो पदार्थ. हो का? हा, मग या गाजरं किसून द्यायला. चला. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. आई, अजून चिडली आहेस? तुला नाही आवडलं का बाबाने मला स्कूटी दिली ते? नाही आवडलं नाही असं नाही, पण मला काळजी वाटली थोडी. तुला सांगणारच होते, पण मला वाटलं तुला सरप्राईज देईन. सॉरी. सॉरी नको म्हणूस. छान चालवतीस. साऊ, हा, गाजरं किसून दे लवकर. आले. प्रमोद गंधाडे चौकशी करतो. गळवी माझ्या मागेच. आले पाहुणे या लोकीचे जन्मानाला न्याया. जन्म आपुला युवलाचा पण कधी न जाई वाया. जन्म आपुला युवलाचा पण कधी न जाई वाया. कधी न जाई वाया. इथले कोणालाच काही माहिती नाही, आणि तो म्हातारा कुठे ते पण समोर बसलाय, उचला. ओ म्हातारे बाबा, चला आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं. टाइमपास करू नका, उचला. उचला. आले पाहुणे, आले पाहुणे त्या लोकीचे जन्मानाला न्याया. कशाला निर्दोष माणसांना त्रास देताय तुम्ही? त्या व्यासना पकडलं, मारहाण केली. आता ह्यांना काही झालं ना तर सोडणार नाही आम्ही तुम्हाला. मॅडम, हा युनिफॉर्म का भाड्याने आणला मी? माझी ड्युटी करतोय मी. तो काय बाप नाही त्याला उचलायला. नीट बोलायचं हा माझ्याशी. मग नीट वागायचं तुम्ही माझ्याशी, कळलं ना? नेहमी पोलीस कारवाई करत असताना आपल्या मध्ये मध्ये काहीतरी चाललेलं असतं तुमचं. कसली डोंबल्याची पोलीस कारवाई? सगळा कारभार काळा आहे. वॉरंट दाखवा आधी मला. विषय असा आहे की तुम्ही त्या अमित कारखानीच्या आईला सांगितलं मीडिया समोर जायला. हे माहिती आहे आम्हाला. बोलायला लावू नका काय मला. वाटतेय ते चल रे, असं तू करताय? वाकडे आम्ही गाडी अशी काढ. माणसं नाही आहोत, आम्ही चांगली माणसं. अहो चिंतूनाना घेऊन चाललेत ते. तो गर्दूला असेल ना, नशेत असेल तो. अहो असं नाहीये. आपल्या जवळच्या माणसांना मुद्दामून त्रास देतोय हा. चिंतू ना, आपल्या जवळचा माणूस आहे. अहो बाबा, चल तू अहो. चल. या या बसा.
सावकाश. पाणी दे रे. बरं, तुम्ही त्या नाक्यावर असता बरोबर? तिथेच राहता ना तुम्ही, चहावाल्याच्या शेजारी? कोणी घर देता का घर? या तुफानाला एक घर हवंय. घर देता का घर? अरे तुफान खचलंय आता. चहा घेणार का तुम्ही? हा, हो. चहा सांग आणि बिस्किट पण सांग. पण आता विषय असा आहे काका की तुमच्या गल्लीतल्या त्या उदय समेळचा खून झाला. पत्रकार उदय समेळ माहिती आहे ना तुम्हाला? आता तुम्ही दिवस रात्र नाक्यावर बसलेले असता. तिथून येणारा जाणारा प्रत्येक माणूस तुमच्या नजरे घालून जातो. हा, आता मला सांगा, या माणसाला तुम्ही कधी कुठे पाहिले? ठाकूरकडनं घेतले होते मी 15 लाख रुपये. कशासाठी? तुला आठवतंय आपण सातपुतेंच्या फिशरीच्या ओपनिंगला गेलो होतो. मी तुला सांगितलं होतं गेस्ट ऑफ ऑनर आहोत आपण तिथे. ऍक्च्युली मी त्या फिशरीमध्ये पार्टनर आहे? हो. मला वाटलं पटापट रिटर्न्स मिळतील, धंदा चांगला चालेल, पण नाही. धंदा बसला, मी 15 लाखाला घुसलो. पण आज सगळ्यात त्या ठाकूरचे पैसे व्याजासकट दिले. आज विसरले. त्या पकडायला राहिले. अरे पण हे सगळं अशा मार्गाने कशाला? कुठला मार्ग होता माझ्याकडे? कारण नसताना, चूक नसताना मला नोकरीवरनं काढून टाकलं. 1.5 वर्ष झालं ना याला. तुझी चूक नसताना. तू प्लीज प्लीज पुन्हा सुरू होऊ नकोस. मुद्दा काय आहे, माझ्याकडे नोकरी नव्हती. अरे पण तुला बिझनेस करायचा होता तर एखाद्या बँकेकडनं लोन घेत. कुठल्या बँकेने लोन दिलं असतं मला? हा, नोकरी नसलेल्या माणसाला कुठलीही बँक गॅरंटी घेऊ शकत नाही. अरे बाबांना सांगायचंस, मला सांगायचंस, काहीतरी मार्ग निघाला असता. तुझे सासरे म्हणजे माझे वडील ना ग. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मी त्यांना सांगितलं, बाबा मला नाही नोकरीमध्ये इंटरेस्ट, मला बिझनेस करायचा आहे. तर त्यांनी मला टिपिकल मध्यमवर्गीय उत्तर दिलं, दिस इज नॉट आवर कप ऑफ टी. हे आपला घासच नाही. मग काय करायचं? म्हणजे त्या भित्र्या भावाकडे मागू पैसे? एक दमडीची रिस्क घ्यायला तयार नाही. मग कोण उरलं? तू काय करणार होती सांग? काहीतरी केलं असतं. एक्झॅक्टली. मग मीच काहीतरी केलं ना. दुनिया चमत्काराला नमस्कार करते आणि मला नमस्कार करणाऱ्यांपैकी व्हायचं नव्हतं. मला चमत्कार करणाऱ्यांपैकी व्हायचं. फिशरीचा धंदा चालला असता ना तर तुला सोन्याने मडवली असती. 4 फ्लॅट घेतले असते. ही साऊ आपली फालतू स्कूटरवरनं जाणार आहे ना, त्यापेक्षा इम्पॉर्टेंट गाडीमधनं गेली असती. माझी स्वप्न होती, तुम्हाला द्यायचं सगळं. तुमच्यासारखी ना मिडल क्लास स्वप्न नाही पडत मला. नीट बघा, आठवतंय काही? सर, मला वाटतंय हा म्हातारा आपला टाइमपास करतोय. या चहा बिस्किटला. चेहरे चित्र विचित्र किती, शत्रू ही वाटे मित्र किती, चेहऱ्या मागे असंख्य स्मृती.
स्मृतींची ही मग वाटे भीती. काका इथे कोणाची भीती नाहीये. मला फक्त सांगा, या माणसाला तुम्ही पाहिलंय का? या टोपी खाली दडलंय काय? या मुकुटाखाली दडलंय काय? आमचा स्केच आर्टिस्ट आहे. याचं संपूर्ण वर्णन त्याला सांगाल? हे पोऱ्या, सवाल का जवाब देगा? हाँ देगा, जरूर देगा. बोलवा, स्केच आर्टिस्ट बोलवा. या टोपी खाली पंधरा लाख कसे उभे करायचे? माझे दागिने काढूया, FD मोडूया, होईल मॅनेज. नको ना, काय करायचं माणूस. मी तुला सांगतो का, शाळेमध्ये काय जाऊन शिकव मुलांना. तू काय शिकवतेस मुलांना? जगा आणि जगू द्या. जगू द्या, कळलं ना? नको डोकं चालू. मी काय करायचं बघी. काय बघणार आहेस आणि कधी बघणार आहेस? घरापर्यंत माणसं आली, मानेवर सुरा धरला तुझ्या. कोणाचा जीव जाण्याची वाट पाहिजे का आपण? नाही नाही, कोणाचाही जीव वगैरे जात नाही. आणि मी मेलो तर 15 लाख तुम्ही देणार आहात का? वसुलीची पद्धत आहे का? घाबरायचं नाही. झाली माझी व्यवस्था, झाली पैशाची, बोलणी झाली. म्हणजे पुन्हा कोणाकडनं तरी उसने घ्यायचे? म्हणजे एक खड्डा बुजवायला दुसरा खणायचा, मग तिसरा, हे चालूच ठेवायचंय का आपण? कागदोपत्री लीगली करणार आहे सगळं. म्हणजे कसं? गॅरंटर ठेवावं लागणार आहे. बस. कोण राहणार आहे अजितला गॅरंटर? सांगीन. माझा भाऊ कधीतरी कामी येईल ना माझ्या. अजित नाही म्हणाला तर? होईल होईल, व्यवस्था होईल. झाली तुझी उलट तपासणी झाली. श्रद्धा, ऐक ना. तुला माहितीये मी एका रात्रीत 15 ते 20 लाख रुपये कमवू शकतो. मी एकदा कसिनोमध्ये जाऊन. अभय, तू शपथ दिलीस मला, पुन्हा जुगार खेळणार नाहीस. डोक्यावर हात ठेवला होतास माझ्या. आता त्याची ही किंमत नसेल ना तुला? कोण काय बोलणार आहे तुझ्या पुढे? असं म्हणतो, जगा आणि जगू द्या. नाही जमणार तुम्हाला ते. या दोन्ही पाकिटांमध्ये कागदपत्र ठेवले, मी जपून ठेवू. आणि या वहीत आजचा हिशोब आहे. अजित दादा, ये ना. अरे डिस्टर्ब नाही ना केलं तुला मी? नाही, नाही ना. उद्या काय करतोस? उद्या ऑफिस. का रे? काय नाही रे, एक नवीन बिझनेस चालू करतोय. अरे वा, क्या बात आहे. 15 लाख रुपये बँकेकडनं लोन करतोय. गॅरंटर म्हणून तुझी सही हवी आहे. म्हणजे कशासाठी? नाही केलंच तर एक्सप्लेन. माझ्याकडे आता वेळ नाहीये. उद्या पॅन कार्ड, आधार कार्ड तयार ठेवायचं. हं? सही करायची, तुझं काम झालं. 8:30 वाजता तयार राहा. हाय. मला पण शिकवणार टू व्हीलर. हे तुझी उंची पुरते का रे? 156 इंजन. हो, मग तुला मी कार शिकवतो. 2 व्हीलर राहू दे. उद्या सकाळी तयार राहा. हं? ते आत्ता जे काही म्हणाले ना, त्याच्यावर जर तुम्ही सही केली तर मी मुलांना घेऊन माहेरी जाईन. मी आधी सुद्धा हेच सांगितलं आणि आता सुद्धा हेच सांगतेय. त्यांच्या अशा लफड्यात पडायला आपली काही इस्टेट वायाने चालली आहे. पप्पा, आपल्याकडे किती इस्टेट आहे? तू गपरे, जा झोप.
हे बघा सरांना बोलवा. सर स्केच रेडी आहे. आज कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा. कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा.